नमस्कार मित्रांनो, मी रोशन पावणे. स्वागत आहे आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. आज तुमच्यासाठी अतिशय एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे जमीन महसूल कायद्यात ऐतिहासिक बदल. होय मित्रांनो, जे काही जमीन महसूल कायद्यात आहे त्याच्यामध्ये मोठा ऐतिहासिक बदल झालेला आहे. तो बदल म्हणजे कोणता? तर अगोदर तुम्हाला जे काही कृषी जमीन असेल, तुमची शेती जमीन असेल, त्याच्यावरती तुम्हाला लेआउट पाडायचे असेल, म्हणजे प्लॉट पाडायचे असेल किंवा घर बांधकाम करायचे असेल, तर येण्याची परवानगीची अट होती. ते येण्याची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला कोणतीही जे काही प्लॉट किंवा घर बांधकाम करता येत नव्हते. परंतु ते पद्धत जी होती ती अगोदर खूप किचकट होती. त्याच्यामध्ये तुमचा टाईमसुद्धा जास्त लागत होता आणि खर्चिकसुद्धा पद्धत होती. आणि ते आता त्यामध्ये कोणती शिथिलता देण्यात आलेली आहे, तेच या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेलं आहे, की पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे, की कोणता नवीन बदल करण्यात आलेला आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये तो शासन निर्णय पूर्णपणे तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणार आहोत. तसेच तुम्हाला येण्याची परवानगी मिळाल्यावर सुद्धा वार्षिक करसुद्धा यामध्ये द्यावा लागत होता, परंतु आता तो वार्षिक करसुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आला. चला बघूया तो शासन निर्णय. तो शासन निर्णय काय आहे, तर हे बघा, तुम्हाला इथे शासन निर्णय दिसत आहे. 10 फेब्रुवारी 2026 रोजी हा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये जो काही येणे कर होता तो आता पूर्णपणे रद्द करण्यात आलेला आहे. नेमका त्याच्यामध्ये कोणती बदल करण्यात आलेला आहे, तसेच त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला येण्याची परवानगी म्हणजे जे काही प्रक्रिया आहे ते सोपी करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय काय करण्यात आलेलं आहे ते आपण इथे, हे जर तुम्हाला याची PDF सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल. तुम्ही ह्या GR सविस्तरपणे वाचू शकता. परंतु तुम्ही जर एकदा का व्हिडिओ बघितला तर तुम्हाला इतर कोणत्याही GR वाचण्याची आवश्यकता नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये मी यामध्ये समजावून सांगितलेलं आहे. तरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती समजणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवीन माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. चला तर मित्रांनो, बघूया काय आहे या GR मध्ये येण्याबद्दल सविस्तरपणे. तर मित्रांनो, यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल नवीन सुधारणा यामध्ये काय देण्यात आलं, तर सर्वप्रथम कृषी क्षेत्र अकृषक करताना येणे परवानगीची अट रद्द. आता जे आपण बघितलं त्याप्रमाणे GR मध्ये जे काही कृषी क्षेत्र असेल, तुम्हाला ते अकृषक करायचं असेल, म्हणजे तुम्हाला तिथे घर बांधायचे असेल किंवा प्लॉट पाडायचे असेल, तर तुम्हाला त्यासाठी येण्याची परवानगी आवश्यक होती. ते आता अट रद्द करण्यात आलेली आहे. आता तुम्हाला त्याची परवानगी आवश्यकता नाही आहे. तर यामध्ये शेत जमीन येणे म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर करताना कलेक्टरची वेगळी परवानगी आता लागणार नाही. हे येण्याची परवानगी कलेक्टरकडून दिल्या जात होती, त्यासाठी जे काही प्रोसेस होती त्या म्हणून ते आता ते लागणार नाही आहे. तसेच बिल्डिंग प्लॅन किंवा लेआउट मंजूर झाला म्हणजे तुमचं येणे मंजूर मानले जाईल. म्हणजे तुम्हाला आता जे काही नगर रचना विभाग असेल, जे काही शहरा म्हणजे नगर विकास विभाग असतो, तिथे तुम्हाला तुमचं बिल्डिंग प्लॅनचं जे काही मंजुरी मिळाली किंवा तुमच्या लेआउटला मंजुरी मिळाली तर तुमचं येणे मंजूर झाला असे यामध्ये मानले जाणार आहे. म्हणजेच यामध्ये तुम्हाला कोणत्याही वेगळे कलेक्टरची परवानगी घेण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच तुम्हाला वार्षिक येणे टॅक्स पूर्णपणे बंद. तुम्हाला वार्षिक येणे टॅक्स भरावा लागत होता अगोदर. जर तुम्ही येणे केलं त्यानंतर तुमचं अकृषिक जे मान्य झालं तरी सुद्धा तुम्हाला दरवर्षी येणे टॅक्स भरावा लागत होता. परंतु तुम्हाला आता कोणत्याही येणे टॅक्स वार्षिक भरण्याची आवश्यकता नसणार आहे. या निर्णयाचं जे काही राजपत्र आपण बघितलं आहे, म्हणजे जो काही शासन निर्णय तो आता आपण बघितलेला आहे. तर मित्रांनो, आता बघूया की नेमका या शासन निर्णयाचा प्रॅक्टिकल इम्पॅक्ट काय पडणार आहे, म्हणजे वास्तविक याचा काय परिणाम होणार आहे सामान्य माणसावर. तर सर्वात प्रथम जो आहे तो म्हणजे फाईल फिरणे बंद होते. म्हणजे अगोदरची जी प्रक्रिया होती ती अतिशय किचकट होती. तुम्हाला या कार्यालयातून त्या कार्यालयात फाईल घेऊन जावं लागत होते, तरीसुद्धा तुमचं काम होत नव्हतं. त्याला कालावधीसुद्धा जास्त लागत होता आणि पैसेसुद्धा जास्त खर्च होत होते. त्यामुळे आता फाईल फिरणे हे पूर्णपणे बंद होणार आहे, कारण जे काही प्रोसेस आहे ते डिजिटली होणार आहे आणि ते ऑनलाईन होणार आहे. तुम्हाला ते एकच म्हणजे नगररचना जरी तुम्हाला बिल्डिंगची जरी परमिशन मिळाली, अप्रूव्ह मिळालं, तरी तुमचं येणे झालं असं त्याचा अर्थ होणार आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे 6 ते 12 महिने लागणारी प्रक्रिया. तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे जे काही अगोदरची प्रक्रिया होती त्याला खूप वेळ लागत होता. 6 ते 12 महिने, कधी 1.5 वर्ष सुद्धा यामध्ये लागत होतं. परंतु आताची जी प्रक्रिया आहे ते आता जलद होणार आहे. तसेच त्यानंतर आहे ते म्हणजे तलाठी कार्यालयाच्या तुम्हाला चक्रा माराव्या लागत होत्या. त्यानंतर तुम्हाला मंडळ अधिकारी म्हणजे सरकार कार्यालयाच्या तुम्हाला चक्रा माराव्या लागत होत्या. त्यानंतर तहसीलदार, त्यानंतर कलेक्टर, अशा प्रकारे फेऱ्या जाऊन ते तुमचं जे काही येणे परवानगी आहे ते मिळत होती. त्यासाठी भरपूर कालावधी आणि या सर्व चक्राच्या प्रोसेस म्हणून तुम्हाला जावे लागत होते. परंतु आता असं कोणतीही काही प्रोसेस तुम्हाला करावी लागणार नाही. सर्व प्रोसेस तुमची जे काही आहे ते ऑनलाईन होणार आहे. त्यानंतर सर्वात चौथा तो म्हणजे महत्त्वाचा इम्पॅक्ट आहे तो म्हणजे भ्रष्टाचार या माध्यमातून आता कमी होणार आहे. सर्व प्रोसेस ही ऑनलाईन असल्यामुळे आणि किचकट नसल्यामुळे तुम्हाला कुठेही याचे पैसे देण्याचे, कोणालाही जास्तीचे पैसे देण्यासुद्धा आवश्यकता नाही. अगोदरची प्रोसेस अशी होती की त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त कालावधी लागत होता. तसेच तुमचं कोणत्या ना कोणत्या कारणानं तुमचं काम अडवलं जात होतं. त्यामुळे
लोकांकडून सुद्धा पैसे दिले जाते, म्हणजे भ्रष्टाचार केला जात होता आणि अधिकाऱ्याकडून सुद्धा भ्रष्टाचार केला जात होता. परंतु आता असा कोणताही भ्रष्टाचार होणार नाही, म्हणजे भ्रष्टाचार पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला आता या माध्यमातून जे काही शासन निर्णय जारी झाला आहे, याच्या माध्यमातून तुम्हाला आता येण्याची परवानगी तर लागणार नाही, परंतु प्लॅनिंग ऑथॉरिटीची परवानगी अजूनही तुम्हाला आवश्यक आहे. त्याच्याशिवाय जर तुम्ही तुमच्या कृषी जमिनीवर प्लॉट किंवा घर बांधण्याचं जर कार्य करत असाल तर ते तुम्ही बेकायदेशीर ठरणार आहात. परंतु त्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग ऑथॉरिटीची परवानगी घेणे अजूनही आवश्यक आहे. बेकायदेशीर प्लॉटिंग अजूनही हा गुन्हा आहे, म्हणजेच तुम्हाला बेकायदेशीररित्या प्लॉटिंग करता येणार नाही आहे. तो आताही कायदेशीर गुन्हाच मानला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही काम करणार आहे, जे कार्य करणार आहे ते परवानगीनेच करावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला येण्याची पद्धतीमध्ये थोडी सवलत देण्यात आलेली आहे, असं याचा अर्थ मानला तरी काही हरकत नाही. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे बांधकाम परवानगी प्रक्रिया डिजिटल. आता या निर्णयाने काय झालेलं आहे की बांधकाम परवानगी प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल झालेली आहे. त्यामध्ये तुम्हाला BPMS किंवा ऑटो DCRद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या माध्यमातून तुम्हाला बांधकाम परवानगी मिळणार आहे. तसेच परवानगी मिळतात तुमचा सातबारा जो आहे तो ऑटो फेरफार होणार आहे. म्हणजे जे सातबारामध्ये जे काही फेरफार होत होतं ते तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेद्वारे डायरेक्ट ऑटोमॅटिक ते होणार आहे. अगोदर काय होत होतं, त्याचा खरा अर्थ काय तर मॅन्युअल फेरफार पूर्णपणे बंद झालेला आहे. आता ऑटोमॅटिक डिजिटल तुमची डायरेक्ट सातबारावरती एंट्री होणार आहे. तसेच तुमच्या सातबारामध्ये लँड यूज चेंज आपोआप दिसेल. म्हणजे तुम्ही जे काही चेंजेस केलं सातबारामध्ये ते तुम्हाला सातबारामध्ये आपोआप तुमच्या सातबारावरती येऊन जाणार आहे. तसेच तुमचा NA सनद घेण्याची गरज संपली आहे. अगोदर तुम्हाला NAची सनद घ्यावी लागत होती, तुमची जमीन जी आहे ते NA केली याच्याबद्दल तुम्हाला सनद घ्यावी लागत होती, परंतु आता त्याची कोणतीही गरज नाही, ती गरज पूर्णपणे संपलेली आहे. आता तुम्ही या माध्यमातूनच जी काही प्रक्रिया सांगितली आहे त्या माध्यमातून तुम्हाला ते सर्व पूर्ण प्रोसेस करायची आहे. त्यानंतर नेमका या निर्णयाचा फायदा काय झालेला आहे तर ते बघूया. त्यामध्ये फेक फेरफार कमी. अगोदर फेक फेरफार भरपूर केले जात होते, ऑफलाईन काम असल्यामुळे, मॅन्युअली असल्यामुळे फेक फेरफार होत होते. परंतु आता या निर्णयामुळे असा फायदा झाला आहे की आता फेक फेरफार कोणतेही होणार नाही. तसेच वेळ वाचतो. या नवीन निर्णयामुळे सर्व प्रोसेस ही ऑनलाईन असल्यामुळे आणि अगदी सोपी असल्यामुळे काही थोड्याफारच तुम्हाला स्टेप त्याच्यामध्ये करायचे आहे. अगोदरची प्रोसेस ही भरपूर किचकट होती, त्यामुळे तुमचा आता यामध्ये वेळसुद्धा कमी लागणार आहे. तसेच सरकारी ऑफिसच्या फेऱ्या कमी. तुम्हाला अगोदर या कार्यालयातून त्या कार्यालयात, त्या कार्यालयातून त्या कार्यालयात, म्हणजे तलाठी, तहसीलदार, कलेक्टर या तिन्ही कार्यालयाच्या चक्र तुम्हाला मारावं लागतं. परंतु आता कोणत्याही सरकारी फेऱ्या तुम्हाला मारण्याची आवश्यकता नाही. ज्या काही थोड्याफार आहे ते कमी झालेले आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे भोगवटादार वर्ग 2 बाबत स्पष्टता. म्हणजे जे काही वर्ग 2 जमिनी आहे त्याबाबत स्पष्टता याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. फक्त बांधकाम परवानगी म्हणजेच वर्ग बदलणार नाही. फक्त बांधकाम परवानगी तुम्हाला मिळणार आहे, वर्ग तुमचा बदलणार नाही. वर्ग बदलण्यासाठी नजराणा किंवा प्रीमियम भरावा लागेल. म्हणजे याचा खरा अर्थ काय तर वर्ग 2 जमीन असेल तर ती थेट क्लास 1 म्हणजे वर्ग 1 होत नाही. त्याची जे काही प्रोसेस आहे ते प्रोसेसच तुम्हाला करावी लागणार आहे. म्हणजे या निर्णयाने तुमची वर्ग 2 जमीन असेल तर वर्ग 1 होणार असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. अजूनही कन्व्हर्जेशन चार्ज तुम्हाला भरावेच लागतात, तेव्हाच तुमची वर्ग 2 जमीन हे वर्ग 1 होणार आहे. महत्त्वाची म्हणजे जर तुमची वर्ग 2 जमीन असेल तर जमीन विक्री किंवा लोन किंवा डेव्हलपमेंट हे आधी नियमात बसते का ते तपासा, तेव्हाच तुमचं समोरची प्रोसेस तुम्हाला करता येणार आहे. त्यानंतर चौथा पॉईंट आहे तो म्हणजे बँक कर्जासाठी मोठा दिलासा. या माध्यमातून तुम्हाला, या निर्णयाच्या माध्यमातून तुम्हाला बँक कर्जामध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. म्हणजे तुम्हाला अगोदर बँकेतून कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला जे काही अकृषिक जमीन आहे म्हणजे प्लॉट आहे त्याच्यावरूनच तुम्हाला कर्ज दिलं जाते. ते कृषी कर्ज वेगळं आणि हे अकृषी कर्ज वेगळं. त्यासाठी तुम्हाला जेव्हा तुम्ही अकृषी कर्ज घेत होते तेव्हा तुम्हाला NAची सनद मागितली जाते, परंतु आता ती NA सनदची अट आता रद्द केल्या गेलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आता बँकेतून कर्ज घेताना कोणतीही NAची सनद मागितल्या जाणार नाही. त्यानंतर प्लॅनिंग ऑथॉरिटी परमिशन पुरेशी आहे. तुम्हाला जे अगोदर सांगितल्याप्रमाणे प्लॅनिंग ऑथॉरिटीची परमिशन ही लागणारच आहे. ते परमिशन जरी असली त्या आधारावरच तुम्हाला ते बँकेतून लोनसुद्धा मिळणार आहे. आता बँक सनद मागणार नाही, म्हणजे तुमची जे काही NAची सनद आहे ते मागणार नाही आहे. त्यानंतर कलेक्टरने बँकांना तशा सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहे. म्हणजे हे बघा, हा निर्णय झाला तेव्हापासून याच्या सूचनासुद्धा बँकेला देण्यात आलेल्या आहे की तुम्हाला आता म्हणजे NAची सनद मागण्याची आवश्यकता नाही आहे. तसेच आधी काय होतं तर बँक लोन द्यायचं असेल तर तुम्हाला NAची सनद हे आवश्यकच होती, ते कंपल्सरी ते लागतच होती. परंतु आता काय आहे तर बिल्डिंग परमिशन किंवा अप्रूव्ह लेआउट इतकंच पुरेसं आहे. जर तुमच्याकडे इतकं असेल तर तुम्हाला ते बँक लोन देण्यासाठी कोणतीही हरकत करणार नाही. त्यानंतर तुमची जे काही लोन प्रोसेस आहे ते फास्ट प्लस रिजेक्शन कमी होणार आहे. या निर्णयाने
तुमची जे लोन प्रोसेस आहे ते पूर्णपणे फास्ट होईल आणि ते रिजेक्शन होण्याचे चान्सेसही कमी असणार. कारण तुमच्याकडे जे काही नगर विकास विभागाचं जे काही प्लॅनिंग अथॉरिटीचं जे सर्टिफिकेट असेल त्या आधारावरच तुम्हाला बँक लोन देणार आहे. त्यानंतर 5वा पॉईंट आहे तो म्हणजे अकृषक कर थकबाकी दिलासा. तुमचा जे काही अकृषक कर असेल तो थकबाकीमध्ये दिलासा सुद्धा यामध्ये देण्यात आलेला आहे. म्हणजे थकबाकी एने टॅक्सवर सूट दिलेली आहे. तुमची जे काही अगोदरची थकबाकी असेल त्याच्यावरची आता सूट देण्यात आलेली आहे. आता तर तुम्हाला नवीन याच्यामध्ये तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही, परंतु जुनी असेल तर त्याच्यावरती सुद्धा सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे ती सूट म्हणजे सुधारणा लागू दिनांकापर्यंत रिकव्हरी होणार नाही आहे. त्यानंतर पण काही प्रकरणात 1 वर्षात प्रीमियम भरावं लागेल. म्हणजे काही प्रकरण असू शकते जे खूपच थकीत असेल तर त्यांना 1 वर्षापर्यंत प्रीमियम हे भरावे लागू शकते किंवा ते या नियमात बसत नसेल, या निर्णयात ते बसत नसेल तर तुम्हाला 1 वर्षापर्यंत तरी प्रीमियम हे भरावे लागणार सध्या तरी. परंतु खरा अर्थ काय आहे तर म्हणजे असं म्हणता येईल की जुना एने टॅक्स पूर्णपणे आता बंद झालेला आहे. म्हणजे जुना एने टॅक्स तुमच्याकडून घेतला जाणार नाही, तसे नवीन सुद्धा घेतला जाणार नाही. तसेच पेंडिंग टॅक्स माफी ते काही लिमिटेड केसेसमध्ये तुम्हाला पेंडिंग टॅक्स असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सूट मिळणार आहे. परंतु कन्व्हर्जेशन प्रीमियम भरल्याशिवाय पूर्ण फायदा मिळणार नाही. परंतु तुम्हाला जे काही कन्व्हर्जेशन फीज आहे ते भरावीच लागणार आहे, प्रीमियम आहे ते भरावीच लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला हे पूर्णपणे जे काही सूट आहे येण्याची थकबाकी असेल तुमची त्याच्यावरची पूर्णपणे सूट मिळणार आहे. परंतु ते भरल्याशिवाय तुम्हाला कोणताही फायदा याच्यामध्ये मिळणार नाही आहे. म्हणजेच आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक वेळचा रूपांतरण दर म्हणजे काय, म्हणजे कन्व्हर्जेशन प्रीमियम म्हणजे काय, ते चला सांगतो तुम्हाला सविस्तरपणे. नेमकं कशा प्रकारे कन्व्हर्जेशन प्रीमियम काउंट केलं जाते. सर्वप्रथम क्षेत्रफळ बघूया. समजा 1000 स्क्वेअर मीटरपर्यंत क्षेत्रफळ असेल त्यासाठी तुम्हाला कन्व्हर्जेशन प्रीमियम हे मार्केट व्हॅल्यूच्या 0.90% इतकं लागणार आहे. त्यानंतर क्षेत्रफळ जर समजा तुमचं 1001 ते 4000 स्क्वेअर मीटरपर्यंत असेल तर तुम्हाला तुमचं कन्व्हर्जेशन प्रीमियम जे आहे ते 2.25% इतकं लागणार आहे. त्यानंतर तुमचं क्षेत्रफळ समजा 4000 प्लस स्क्वेअर मीटर असेल तर तुम्हाला जे प्रीमियम जे आहे ते 4.50% इतकं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगतो एका उदाहरणासहित. म्हणजे जर मार्केट व्हॅल्यू 50 लाख असेल त्यानंतर आणि जमीन हे 1200 स्क्वेअर मीटर असेल तर तुम्हाला प्रीमियम जे आहे 2.25% म्हणजेच 1,12,500 इतकं वन टाईम तुम्हाला प्रीमियम हे लागणार आहे. ते तुम्हाला एकदा भरलं की कायम तुमचं येणे हे पूर्णपणे झालेलं आहे. म्हणजेच तुम्हाला हे प्रीमियम फक्त एकदाच भरावं लागेल आणि तुमचं काम पूर्ण हे परमनंटली झालेलं आहे. याच्यानंतर तुम्हाला कोणतंही प्रीमियम किंवा टॅक्स भरण्याची आवश्यकता राहणार. तसेच मित्रांनो याच्यामध्ये काही रिस्क आणि सावधगिरी तुम्हाला बाळगायची आहे. ती म्हणजे कोणती तर अनॲथोराइज्ड प्लॉटेड अजूनही इलिगल आहे. तुम्हाला अगोदर मी सांगितलं त्याचप्रमाणे आतासुद्धा सांगत आहे की अनऑथोराइज्ड प्लॉटेड म्हणजे तुम्ही जर बेकायदेशीररित्या प्लॉटिंग केली म्हणजे प्लॉट पाडले तर ते अजूनही इलिगल आहे. त्यानंतर प्लॅनिंग परमिशनशिवाय बांधकाम गुन्हा आहे. तुम्हाला प्लॅनिंगची परमिशन घ्यावीच लागणार आहे नगर विकास विभागाकडून, तेव्हाच तुम्हाला बांधकाम करता येणार आहे. त्याच्या परमिशन विदाऊट जर तुम्ही बांधकाम केलं कृषी जमिनीवर तर ते पूर्णपणे गुन्हा ठरणार आहे. म्हणजेच तुम्हाला येणे पद्धत रद्द केलेली आहे परंतु ते तुम्हाला परमिशन अजूनही लागणारच आहे. तसेच क्लास 2 म्हणजे वर्ग 2 जमिनीचे नियम हे वेगळे आहे. हा निर्णय आणि वर्ग 2 जमिनीचे नियम हे पूर्णपणे वेगळे आहे. वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 जमीन करण्यासाठी जे काही प्रोसेस आहे तेच तुम्हाला करावे लागणार आहे. त्याच्याबद्दलचा नेक्स्ट व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती येऊन जाईल की वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 जमीन कशा प्रकारे करायची ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये माहिती पूर्णपणे मिळणार आहे. परंतु तो नियम आणि हा निर्णय पूर्णपणे वेगळा आहे हे एवढं लक्षात ठेवा. एवढी सावधगिरी तुम्हाला बाळगायची आहे. त्यानंतर प्रीमियम भरल्याशिवाय येणे पूर्ण नाही. मी जे आता तुम्हाला प्रीमियम काढून दाखवलेलं आहे ते प्रीमियम तुम्हाला भरावेच लागणार आहे. ते प्रीमियम भरल्याशिवाय तुमचं येणे हे पूर्ण झालेलं नाही असं या GRमध्येच देण्यात आलेलं आहे. तसेच तुम्हाला जर जमीन घ्यायची असेल तर एकदा डिजिटल सातबारा व्हेरीफाय करूनच तुम्हाला जमीन घ्यायची आहे. हे सावधगिरी तुम्हाला बाळगणे पूर्ण गरजेचे आहे आता या नवीन प्रोसेसनुसार. आता या सर्वांचा कायदेशीर अर्थ काय म्हणजेच लिगल इम्पॅक्ट काय पडणार आहे तर त्यामध्ये एनए सनद सिस्टम प्रॅक्टिकली बंद झाली आहे. म्हणजे जे एनए सनद होती ते प्रॅक्टिकली आता पूर्णपणे बंद झालेली आहे. त्यानंतर कलेक्टर पॉवर कमी झालेला आहे. जे काही कलेक्टरला पॉवर होता एनएचा तो पॉवरसुद्धा आता याच्या माध्यमातून या निर्णयाच्या माध्यमातून पूर्णपणे कमी झालेला आहे. त्यानंतर डिजिटल लँड गव्हर्नन्स लागू झालेलं आहे. तुमचं डिजिटल लँड गव्हर्नन्स जे काय ते लागू झालेलं आहे. म्हणजे पूर्ण लँडचा रेकॉर्ड हा डिजिटली केलेला आहे. आता ते पूर्ण डिजिटलीच होणार आहे. त्यानंतर ॲटोमॅटिक म्युटेशन सिस्टम म्हणजे तुमचं फेरफार जे काय ते ॲटोमॅटिक झालेलं आहे. म्हणजे तुमचं फेरफार हे मॅन्युअली करण्याची आता आवश्यकता नाही. तुम्ही जे काही चेंजेस करा सातबाऱ्यामध्ये ते ॲटोमॅटिक तुमच्या सातबाऱ्यावरती सिस्टमॅटिक ते येणार आहे.
त्यानंतर रेव्हेन्यू प्रोसेस फास्ट ट्रॅक झाली आहे. म्हणजे आता रेव्हेन्यूची जे काही महसूल विभागाची जे कामं आहे ते पूर्णपणे फास्ट झालेले आहे. म्हणजे हे बघा, आता हेच तुम्हाला येण्याची प्रोसेस सांगितलेली आहे. अगोदर किती वेळ लागत होता, परंतु या नवीन प्रोसेसनुसार जर गेल्यास अगदी कमी वेळात हे पूर्णपणे होणार आहे. त्यानंतर यामध्ये सामान्य नागरिकासाठी नेमका कोणता फायदा झालेला आहे, म्हणजे या निर्णयाचा आपला एकंदरीत विचार केला या GRचा, तर आपल्या सामान्य नागरिकाला याचा कोणता फायदा होणार आहे. तर सर्वात प्रथम आहे तो म्हणजे येणे प्रक्रिया पूर्णपणे सोपी झालेली आहे. जे काही तुम्हाला अगोदरची प्रक्रिया मी सांगितली आणि आताची प्रक्रिया सांगितली याच्यामध्ये किती फरक आहे तुम्हाला लक्षात आलेलाच असेल. त्यामुळे येण्याची प्रक्रिया जे पूर्णपणे सोपी झालेली आहे. म्हणजे येणे पूर्णपणे कॅन्सल झालेला असं म्हणता येणार नाही, त्याची प्रक्रिया पूर्ण सोपी केलेली आहे. त्यानंतर भ्रष्टाचार कमी झालेला आहे. अगोदर तुम्हाला येणे पास करण्यासाठी तुमचं अप्रुव्हल मिळण्यासाठी भ्रष्टाचार हा होत होता. अगोदर अधिकारी वर्ग याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार करत होते, परंतु आता तुम्हाला याच्यामध्ये कोणतेही भ्रष्टाचार दिसणार नाही. सर्व प्रोसेस ही ऑनलाईन आहे. या माध्यमातून तुम्हाला पूर्ण भ्रष्टाचार हा पूर्णपणे कमी झालेला आहे. त्यानंतर फेक फेरफार. अगोदर फेरफार हे मॅन्युअली केले जात होते, त्यामुळे फेक फेरफारसुद्धा भरपूर प्रमाणात होत होते, परंतु आता कोणतेही फेरफार असे होणार नाही. कारण तुम्हाला आताच सांगितल्याप्रमाणे जे काही फेरफार होणार आहे ते ॲटोमॅटिक सिस्टमॅटिक होणार आहे. त्यामुळे हे मॅन्युअली फेरफार होत होते, ते फेक फेरफार होत होते, ते आता करता येणार नाही. त्यानंतर डेव्हलपमेंट फास्ट. जे काही तुमचं डेव्हलपमेंट आहे जमिनीचं ते पूर्णपणे फास्ट होणार आहे, कारण जे प्रक्रिया सोपी आहे, तुमचं जे काही प्रक्रिया सोपी असल्यामुळे तुमचं काम जे आहे ते लवकर होणार आहे. त्यानंतर लोन मिळणे सोपे. तुम्हाला अगोदर लोन मिळण्यासाठी सुद्धा कठीण जात होते, परंतु आता येण्याची प्रक्रिया अशी पूर्णपणे सोपी केलेली आहे. तुमचं येणे झालं तर बँकसुद्धा जे आता अगोदर सांगितलं आपण त्याप्रमाणे तुम्हाला लोन मिळणारच आहे. त्यानंतर टाईम अँड कॉस्ट कमी. म्हणजे तुमचा वेळ पण वाचला आणि खर्चसुद्धा या माध्यमातून वाचणार आहे. त्यानंतर ऑनलाईन ट्रान्सपरन्सी. म्हणजे तुमचं सर्व ऑनलाईन असल्यामुळे याच्यामध्ये कोणताही तुम्हाला धोका नाही आहे आणि याच्यामध्ये पारदर्शकता पूर्णपणे येणार आहे. तर मित्रांनो, ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तसेच तुमचं या निर्णयावर काय मत आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असल्यास ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीची अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहते. तसेच हा व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणींपर्यंत ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून त्यांनासुद्धा याबद्दल सविस्तर माहिती समजून जाईल. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.